शहादा हादरले. नवबौद्ध निवासी वसतिगृहातील 50 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधेची भीती. 8 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने खाजगी रुग्णालयात हलविले. प्रशासनाची धावपळ सुरू. ग्रामीण रुग्णालयात पालकांचा आक्रोश. वसतिगृहात शिक्षक व गृहपाल अनुपस्थित असल्याचा गंभीर आरोप. शहादा येथील नवबौद्ध निवासी वसतिगृहात अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून सुमारे 50 ते 60 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याची माहिती मिळत आहे. त्यापैकी 8 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात आपल्या पाल्यांच्या प्रकृतीची चिंता करत जमलेल्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. परिसरातील तणावपूर्ण वातावरणात निर्माण झालेला असून प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी, भाजपाचे नगरसेवक मुनीत जगदेवसह पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तसेच प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान वसतिगृहात शिक्षक आणि गृहपाल उपस्थित नसल्यानेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप पालक आणि सुज्ञ नागरिकांनी केला आहे. घटनेच्या वेळी वसतिगृहात केवळ शिपाई उपस्थित असल्याचे सांगितले जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी झालेल्या या कथित निष्काळजीपणाबाबत जबाबदार अधिकाऱ्यांना उत्तरदायी धरण्याची मागणी पालक आणि नागरिकांकडून होत आहे. या वृत्ताला अधिकृत प्रशासनाचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसून विषबाधेचे नेमके कारण तपासासमोर स्पष्ट होणार आहे. गुजरात क्रांती न्यूजसाठी कृष्णा कोळी, शहादा. नमस्कार, मी आमदार राजेश पाडवी, शहादा तळोदा विधानसभा. आज शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये थोडं क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद.